नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा शेवगा मसाला। शेवगा मसाला आपण आज मालवणी मसाल्यापासून बनवणार आहे। मालवणी मसाला कसा बनवायचा त्या अगोदर मी व्हिडिओ दाखवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर शेवगा मसाला बनवण्यासाठी मी 1 किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने त्यांना चिरून घेतलेले आहे, त्याचे शिरा वगैरे आपण काढून घेतलेले आहेत। एक अख्खा नारळ घेतलेला आहे ओला, एक 50 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, 30 ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि 250 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। 5-6 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 4-5 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपण शेंगदाणे थोड्या तेलावर छान तळून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत। अगदी थोडंसं तेल घालून मी शेंगदाणे तेलावर थोडेसे भाजून घेणार आहे। शेंगदाणे तेलावर भाजल्यामुळे भाजी आहे ती पांढरट होत नाही, म्हणून शेंगदाणे तेलावर भाजून घेतलेले आहेत। छान खमंग भाजायचे आहेत। आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून छान बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। आता एक मोठी कढई घेतलेली आहे। आपण ही भाजी 15-1 लोकांसाठी बनवणार आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि हे आपण छान बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल अगदी बारीक वाटायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1.5 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचाभर जिरे घालायचं आहे। मोहरी जिरे छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, थोडासा हिंग घालायचा आहे। ही फोडणी छान झाली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपण कांदा घालायचा आहे। मसालेदार अशी आपली शेवग्याची भाजी बनवतोय, त्याच्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे। कांदा छान लाल झाला की त्याच्यामध्ये घालायचे आहे टोमॅटो। टोमॅटो पण तेलामध्ये छान परतायचे आहेत। टोमॅटो छान लाल झालेले घ्यायचे आहेत। मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे। आता टोमॅटो पण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे हळद, 1 चमचाभर हळद घालायची आहे। आणि आपला हा मालवणी मसाला, 3 चमचे मी मालवणी मसाला घालणार आहे। मालवणी मसाला थोडासा तिखटाला कमी असतो, जे लोक जास्त स्पायसी खात नाहीत त्यांच्यासाठी हा मसाला खूप छान आहे, त्यामुळे आपल्याला 3 चमचे लागलेला आहे। माझ्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तो मसाला फक्त 2 चमचे आपल्याला लागतो एवढ्या भाजीसाठी। आता मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण जे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत, त्या पण ह्या वाटणामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत। यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे, 2 ते 2.5 चमचे मी मीठ घालणार आहे। परत एकदा हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल अगदी छान तेल सुटायला लागलेलं आहे। तेल सुटेपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला परतायचं आहे। मसाल्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा छान परतल्यानंतर शेवग्याची शेंग चांगली चवदार लागते। अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटण छान परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। 15 ते 20 मिनिटं मंद गॅस करून आपल्याला ही भाजी छान शिजून द्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल एवढी घट्टसर भाजी ठेवायची। आपण शेवगा मसाला बनवतोय त्यामुळे घट्टसर ठेवलेली आहे। तुम्हाला अजून जर रस्सा बनवायचा असेल पातळ तर त्याच्यामध्ये अजून पाणी घालून तुम्ही ही भाजी वाढवू शकता आणि पातळ ही शेवग्याची रस्सा भाजी बनवू शकता। किती छान असा कलर आलेला आहे, खायला पण खूप टेस्टी आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।